गलती से मिस्टेक हो गया। शीर्षक जरासं अटपट वाटलं ना, खरंय अटपटच आहे ते। मागे 26/11ला मुंबईवर मोठा आतंकी हल्ला झाला होता। त्यात शेकडो लोक मृत्युमुखी पडले, अनेक जवानांना वीरगती प्राप्त झाली होती। देशाच्या सार्वभौमतेवर हा हल्ला होता। पण या घटनेबद्दल आपलं मत व्यक्त करताना राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर आबा पाटील मात्र फारच कॅज्युअली बोलून गेले होते की बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है। खरं तर आबा हे अत्यंत संवेदनशील आणि हळव्या मनाचे, पण 26/11च्या त्या हल्ल्यानंतर अख्ख्या देशाच्या भावना तीव्र असतानाच ते नेमके हिंदी मीडियाच्या ट्रॅपमध्ये अडकले। एकतर त्यांचं हिंदी प्रचंड पॉवरफुल, त्यात त्यांना विचारलेला प्रश्नच बाउन्सर गेला होता। तर होय, होतात अशा घटना, पण लोकांनी पॅनिक होऊ नये असं बोलायचं होतं त्यांना। आणि तसं असताना त्यांना दिलवाले दुल्हनियातला तो डायलॉग आठवला, बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती ही रहती है, इसको कहते हैं गलती से मिस्टेक हो गया। पण अलीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात अशा चुका अनेक जण करत असतात, त्याला गलती से मिस्टेक नाही म्हणत आपण। त्यातूनच जर नावं घ्यायची झाली तर उद्धव ठाकरे, सुषमा अंधारे, संजय राजाराम राऊत आणि आपले जहापना शरदचंद्र पवार यांच्या वक्तव्यांमधून आपल्याला या चुकांची प्रचिती सतत येतच असते। पण यातली ठळक चूक कोणती, तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेली चूक। फडणवीसांनी भर सभागृहात केलेलं कविता वाचन मावळत्या विधिमंडळात, पुन्हा येईन पुन्हा येईन, त्यावर या ट्रोलर्स गँगची यथेच्छ टिंगलटवाळी करून झाली। मग तो जगप्रसिद्ध शेर, मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूं लौट कर वापस आऊंगा। मेरा पानी उतरते देख मेरे किनारे पे घर मत बसा लेना, मैं समंदर हूं लौट कर वापस आऊंगा। एक वेळ अशी होती की कोणीही म्हणून मोकळा झाला असता की काय किती किती शेखी मारायची एखाद्यानं, किती हा अहंकारी दर्प। पण देवेंद्रजींनी अगदी मोजून मापून टाकलेलं पाऊल होतं ते, अहंकार वगैरे नव्हता। आणि त्या पावलाला वजन मिळावं यासाठी तो तेवढाच वजनदार शेरही होता, मेरा पानी उतरते देख। पण लोकांना काय झालं सुरू, देवेंद्रजी हा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून सुद्धा भाजपा त्यांना प्रोजेक्ट करेल असं अजिबात वाटत नाही। बघा, फडणवीसच्या डोक्यामध्ये आधी मेंदू आहे का? मुळात आता देवेंद्रजींचंच काही खरं नाही राहिलं राज्यात। अरे तू मुख्यमंत्री नहीं बनने वाले तू अभी। मला गावठी चाणक्य म्हणून घेतात त्या फडणवीस साहेबांनी। कुस्ती परिवाराची होती, अशीची होत नाही। तुम्ही काय टरबुजा म्हणाला असा माणूस मी पाहिलेला नाही। तो देवेंद्र फडणवीस लक्षात ठेवा, टरबुजा आहे। देवेंद्र फडणवीसचा मराठी एकही शीट निघू देणार नाही राज्यात। देवेंद्र फडणवीस क्या करेगा? सुषमा अक्का काय म्हणाल्या होत्या, गावठी चाणक्य। भांडूपचा भोंगा काय बरळला तर फडणवीस कसले पुन्हा येत आहेत। उबाटा तर ढेकून जुरळ टरबूज काय काय, पवारांचं काय ते वेगळंच सुरू होतं, ते असे असे हातवारे करून या सगळ्यांना पुरून उरले ते देवेंद्रजी। आता हे सगळे राजकारणी, यांचं कामच आहे टीका करणं आणि उखाळा पाखाळा काढणं। पण काही ज्योतिष अभ्यासकांनी महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीचा अंदाज घेत आणि एकूणच या सत्ताकारणात सहभागी असणाऱ्या नेत्यांच्या पत्रिका, त्यांच्या कुंडलीतली ग्रहदशा यांचा अभ्यास करून काही ठोकताळे मांडले होते। आपल्या चॅनलवरही एक ॲस्ट्रॉलॉजी एक्सपर्ट आले होते, आता त्यांचं नाव होतं अतुल महेश्वरी। आता अतुल महेश्वरी या ज्योतिष अभ्यासकांनी आजवर अनेक घटनांबद्दल आपलं प्रिडिक्शन केलेलं होतं, जे खरं ठरलं होतं। त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री कोण असेल यावर केलेलं भाष्य हे सामान्य जनतेनं खूपच गांभीर्यानं घेतलं होतं। त्यानंतर जळगावच्या ॲस्ट्रोगुरू ज्योती जोशी त्यांनी एका यूट्यूब चॅनलच्या पॉडकास्टमध्ये भावी सीएम बद्दल भाष्य केलं होतं। आता झालं असं की यांनी काही आकडेमोड करून कुंडलीतली ग्रहदशा पाहून ते भाष्य केलेलं होतं, कारण हे दोन्ही अभ्यासक काही राजकारणात सक्रिय नाहीत किंवा त्यांचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही। त्यामुळे त्यांनी कुणाची सुपारी घेऊन काहीतरी बोलले असतील असा जो काही त्यांच्यावर आरोप होतोय, काही जण करतायत, तो चुकीचा आहे। पण झालं असं की त्यांच्यातल्या महेश्वरींच्या भविष्य कथनातलं 50% भविष्य खरं ठरलं। लोकसभेतला महायुतीचा दारुण पराभव लक्षात घेता विधानसभेला पुन्हा सुपडा साफ होणार या भीतीदायक वातावरणात जे काही आमच्या युती महायुतीचे समस्त युती समर्थक कार्यकर्ते होते, त्यांना दिलासा देणारं वाक्य होतं ते म्हणजे काही झालं तरी पुन्हा महायुतीचं सरकार येणार। पण त्यांनी सीएम पदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती दिली होती। त्याचप्रमाणे ज्योती जोशींनी देवेंद्रजींच्या कुंडलीतल्या काही वक्री ग्रहांची कारणं दाखवत, अडचणी सांगत त्यांना वातावरण अनुकूल असतानाही सीएम बनू नये असं सांगितलं होतं। आता झालं काय, निकाल जे लागले विधानसभेचे
ते तर अकल्पनीय निघाले. भारतीय जनता पक्षाला छप्पर फाड असं यश मिळालं आणि महायुतीला स्पष्ट आणि पाशवी म्हणता येईल असं बहुमत मिळालं. आता या ज्योतिष अभ्यासकांच्या अभ्यासातून त्यांनी लावलेले अंदाज आणि त्यांचे निष्कर्ष हे चुकले. लोकांना काय, कोणी चुकला तर त्याला झोडायचंच. मग लागले झोडायला. आता कोणाचं कुठे काय चुकलं याचाही धांडोळा घ्यायचा आपण प्रयत्न केला. काल ज्योती जोशी यांच्यासोबत आपण पॉडकास्टही केला. त्यांना विचारलंय कसं चुकलं. आता त्या व्हिडिओच्या खालच्या कमेंट्स वाचूनच मी हा व्हिडिओ करतोय. काय की सगळं आपल्याला अपेक्षित असं घडलंय. ज्यासाठी अट्टाहास केला होता ती महायुतीची सत्ता अबाधित राखली. हिंदुत्ववादी सरकार आलंय, जनकल्याणकारी योजना राबवणारं सरकार परत आलंय. ज्या नेत्याला मुख्यमंत्री पदावर बसलेलं पाहायचं होतं तो पुन्हा येणार म्हणत होता, म्हणून त्याची खिल्ली उडवली जात होती. त्यावर कडी करून तो नेता देवाभाऊ मुख्यमंत्रीपदी विराजमान झालाय. मग अशा आनंदाच्या वेळी कुणाकडून जर गलती से मिस्टेक हो गया तो उसे भूल जाने का, जाने दो, होता है. बड़े बड़े बहुमत के आंकड़ों में ऐसी छोटी छोटी भविष्यवाणियां होते रहती है, छोड़ दो. कोणाला पटो न पटो, भविष्य म्हणण्यापेक्षा ज्योतिष ही एक विद्या आहे, शास्त्र आहे. त्यातला अभ्यास कमी पडला तर एखादा चुकू शकतो. तेव्हा एवढं टोकाला जाऊन त्याला झोडणं योग्य नाही. आणि जो प्रांजळपणे आपली चूक कबूल करतो त्याला तरी गलती से मिस्टेक हो गया भाई म्हणत माफ करावं असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.